त्या अगोदरही तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता. याच्या अगोदरही ती 15 दिवस जेलमध्ये जाऊन आली. खंडणीचा गुन्हा माझ्यावरही दाखल झाला होता, परंतु तो खोटा होता. कुठलाही पुरावा. ही बाई कोणतरी तिथं टोके म्हणून आहे पोलीस, ही सर्रास ज्या महिला ज्यांची पिळवणूक करायची त्या महिलांना ही बाई सर्रासपणे सांगायची की जरा गुन्हे दाखल केले नाही, जरा तुम्ही लोकांनी माझ्या विरोधात गेलात, ही त्यांना लुटायची, ही त्यांना चुकीच्या मार्गाला लावायची. आणि ज्या वेळेला त्या महिला तिच्या विरोधात मध्ये आवाज उठवायच्या त्यावेळेला म्हणायची, म्हणजे काय प्रयत्न करायचा आवाज उठवायचा त्यावेळेला म्हणायची तो टोके माझा भाऊ आहे, तो जाधव माझा भाऊ आहे. म्हणजे माळुंग्याला एक दत्ता जाधव म्हणून आहे, तो तिचा भाऊ आहे. आणि इथं चाकणला कोणतरी आहे दत्ता टोके, तो तिचा भाऊ आहे. म्हणजे हिचे भाऊ आहे सगळीकडे पोलीस, बरं का. तो कोण मावस भाऊ, कोण तिचा चुलत भाऊ, कोण सख्खा भाऊ, असं सांगून त्या महिलांना घाबरवत होते. आज गुन्हे दाखल झालेत, नक्कीच त्यांना लवकरात लवकर पोलीस अरेस्ट करतील, मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. लफडे हीच जुळवून देणार आणि परत त्यांची बदनामी पण हीच करणार. संगीताताई वानखेडे तेवढ्यासाठीच, माझा जन्मच तेवढ्यासाठी झालेला आहे. पीडितांना न्याय देण्यासाठीच माझा जन्म. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा, कसे आहात सर्व? मजेत ना असायलाच हवे. तर आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे मी मला वाटतं 7-8 दिवसापूर्वी एक लाईव्ह केली होती. आणि ती लाईव्ह मी ज्या पीडित महिला होत्या माझ्याकडे आलेल्या तक्रार घेऊन, त्या वैशालीताई होले यांच्या घरी जाऊन, खेड या ठिकाणी होलेवाडीला जाऊन मी ती लाईव्ह केली होती. त्यांच्या घरातली मी म्हणजे जी काय स्थिती आहे ती स्थिती सर्व महाराष्ट्राला दाखवली होती असं म्हणायला हरकत नाहीये. ती परिस्थिती मी त्यांची माझ्या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा परिणाम असा झाला की शासनाला त्या बाबतीत दखल घ्यावीच लागली. त्या महिलेची, तिच्यावर जो अन्याय झालेला होता तो अन्याय काय झालेला होता त्याही दिवशी मी सांगितलं आणि आजही पुन्हा सांगते. परंतु त्याच्या अगोदर मला एक सांगावंसं वाटेल की मी तर पीडित महिलेला न्याय देण्यासाठी गेले होते, परंतु काही मात्र माझ्या भगिनी माझ्या विरोधात, म्हणजे मी तिच्या विरोधात गेलेली आहे असं त्यांचा भ्रम झाला. तर माझी विरोधक या जगातमध्ये कोणीच नाही. मी त्याही दिवशी सांगितलं आणि आजही सांगते, अजिबात नाही. जो चुकीचं काम करेल तो प्रत्येक व्यक्ती माझा विरोधक आहे. जो चुकीचं काम करेल तो प्रत्येक व्यक्ती माझा दुश्मन आहे असं म्हणलं तरी चालेल. मग चुकीचं काम म्हणजे काय? किंवा एखाद्यावर अन्याय करत असेल, मग अन्याय माझ्यावरच केला असं नाही, कुणावरही करू दे जगातमध्ये, परंतु तुम्ही जर अन्याय करत असाल ना तर मी तुमची विरोधकच आहे. मी तुमच्या विरोधात मध्ये उभं राहणार, कारण माझ्या संघटनेचं नावच अन्याय तेथे प्रतिकार हे आहे आणि ते मी करत आले. गेल्या 17 वर्षापासून मी समाजसेवेत आहे आणि मी अन्याय तेथे प्रतिकार हे माझ्या ब्रीदवाक्याप्रमाणे माझी संघटना ही मी स्थापन केली आहे आणि त्याच पद्धतीने माझं काम चालू आहे. अक्षरशः 8 दिवसानंतर जे काय त्या महिलेने, संगीता नायकरे नावाच्या महिलेने आणि शन्नो शेख नावाच्या या दोघी जणींनी जे काय माजवण केलं की झुंडेने जायचं पोलीस स्टेशनला, पोलिसांवर दबाव आणायचा, किंवा आणखी माझे कोण शुभचिंतक असतील त्यांना फोन करून माझ्याबद्दल सांगायचं तिला आम्ही सोडणार नाही. बरं, माझ्याकडे आली होलेबाई, बघा आता जी होलेबाई माझ्याकडे आली तिला यांनी त्या होलेबाईवर कंपनीमध्ये तिचा मानसिक छळ करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर त्या बाईनी कंपनी सोडली. तिला भयंकर मानसिक छळ केला तिचा कॉन्ट्रॅक्टदाराने आणि त्या HR मॅनेजरने कंपनीच्या. आणि त्या दोघांच्या कंटाळाला, त्या दोघांच्या दाचाला कंटाळून तिने कंपनी सोडली. त्याच्यानंतर ती पोलीस स्टेशनला गेली, खेड पोलीस स्टेशनला. खेड पोलीस स्टेशनमध्ये तिचे गुन्हे नोंद करण्यात आले नाही. तिला हुसकावून लावलं तिथून, कारण हे दोघंही पैशावाले आणि हे बलाढ्य, अगदी मोठमोठ्या नेत्या लोकांसोबत त्यांच्या ओळखी. त्याच्यानंतर ती महिला, तिला कुणीतरी एका मुलाने या संगीता नायकरेच्या ऑफिसला आणलं. ऑफिसला आणल्यानंतर तिला सांगितलं की तुला न्याय मिळेल. तिच्याकडनं यांचं जे ठरलेलं असतं त्याप्रमाणे तिच्याकडनं 5,000 रुपये घेण्यात आले. तिचा अर्ज लिहून घेतला आणि नक्कीच तुला आम्ही न्याय देऊ असं सांगितलं. तिच्यावर घडलेली आपबीती तिने सांगितली की मला असं या कंपनीतल्या दोनही लोकांनी भयंकर त्रास दिला, माझा मानसिक छळ केला. तिला मंत्रालय असेल, रुपालीताई चाकणकर असेल, कामगार आयुक्त असेल, सर्व ठिकाणी तिचे अर्ज दिले त्या महिलांनी तिला घेऊन जाऊन सोबत. आणि त्याच्यावर कंपनीच्या HRला यांनी फोन केला, लाईव्ह चालू होतं. आणि नंतर तिने त्यांना येऊन ते सांगितलं, त्यांनी ते अर्ज वगैरे दिले आणि या महिलांनी काय केलं, हिच्या परस्पर कंपनीच्या HRला कॉन्टॅक्ट केला आणि तुझ्या विरोधामध्ये कंपनीच्या HRला पण कॉन्टॅक्ट केला आणि जो कॉन्ट्रॅक्टदार होता त्यालाही यांनी
कॉन्टॅक्ट केला की आमच्याकडे या महिलेची तक्रार आलेली आहे, आम्ही हिला असे तक्रारी अर्ज द्यायला लावलेत आणि आता तुमच्या दोघांची खैर नाही, आम्हाला येऊन भेटा, आम्ही तुम्हाला याच्यातनं सांगू काय करायचं ते दोघंही त्यांना जाऊन भेटले संगीता नायकर यांच्या ऑफिसला. त्याच्यानंतर त्यांची काहीतरी पैशाची देवाणघेवाण झाली आणि त्या लोकांनी सांगितलं की बाबा तुम्हाला काय लागेल आम्ही देतो, फक्त या बाईला अर्ज मागं घ्यायला लावा. नंतर कंपनीच्या दुसऱ्या एचआरनी या होलेबाईला सांगितलं की तुझ्या नावाखाली या महिलांनी पैसे घेतले. त्या एचआरनी कंपनीमध्ये सांगितलं की त्या महिलांनी माझ्याकडनं पैसे घेतलेत आणि आता माझ्या विरोधात दिलेले अर्ज सुद्धा मागं घेईल ती. मग हिला ह्या म्हणतच होत्या 2 दिवसापासून की तू ये त्यांच्या विरोधात दिलेले अर्ज मागं घे, कारण ते गुंड लोक आहेत. मग जर ते गुंड होते तर हिला अगोदर कळलं नाही का? तू अगोदर का बरं तिला अर्ज द्यायला लावले? आणि गुंड जरी असलेत, गुंड आहेत ते म्हणून त्यांच्या दबावाला बळी पडायचं का आणि त्यांचा अन्याय सहन करायचा का? मग अशी कशी ग तू समाजसेविका संगीता नायकरे? का ग नायकरे बाई, अशी कशी तू समाजसेविका आहे? सांग ना, तुला कायद्याचा अभ्यास आहे का जरा तरी? ती शनी तर काय बावळतच बाई, तिचा तर काही विषयच नाहीये. हे मूर्खाचा बाजार असा त्यांनी भरवून ठेवलेला आहे. त्यांच्या सोबत ज्या बायका असतात ना, त्या सुद्धा सर्व मूर्खच, अगदी असंच म्हणावं लागेल की यांनी नाचवलं तशा त्या नाचतात, अशी झुंड घेऊन बसलेली असते ती. आणि लोक, सर्वसामान्य लोक, इज्जतदार लोक यांना घाबरतात. त्याच्यानंतर यांनी काय केलं, ती महिला तिने तगादा लावला. तिला जेव्हा कळलं की यांनी माझ्या परस्पर माझी सेटलमेंट केली कंपनीची, तर तिने तगादा लावला, मला याच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि मला काम हवंय, मला पैसे नकोय. माझा परमनंट जॉब होता, मला कंपनी बेसवर घेतलेलं होतं. आज ना उद्या मला परमनंटचं लेटर मिळालं असतं, मी परमनंट झाले असते. मला पैसे नकोय, मला पैसे किती दिवस पुरतील, मला कंपनीमध्ये पुन्हा रुजू व्हायचंय. परंतु या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे, त्यानंतर मी कंपनीमध्ये जाईन. तर यांनी तिला बोलवून घेतलं, म्हणले ये तू चाकणला आणि आपण बघू काय करायचं ते. तिला चाकणला बोलवून घेतलं आणि तिला म्हटले अजिबात नाही, तुला माघार घ्यावं लागेल. ही महिला नाही म्हटली. त्याच्यानंतर या संगीता नायकरने 96 शेखच्या घरी तिला नेलं आणि तिथे तिचा मोबाईल काढून घेतला आणि तिला सांगितलं तुला माघार घ्यावंच लागेल म्हटले, असं चालणारच नाहीये. आणि तिला अक्षरशः घराच्या बाहेर पण निघू दिलं नाही. तिला मोबाईलवर कुणाशी बोलू पण देत नव्हती. तुला माघारच घ्यावं लागेल म्हटले, पहिला आमच्या सोबत चल खेळला, माघार घेऊन मग तुला घरी जायचंय. ती म्हणायची नाही, ती तिच्या मुद्द्यावर ठाम होती. परंतु त्यांना कायद्याची एवढी माहिती नसल्यामुळं त्या ताईला यांनी त्याचा गैरफायदा घेतला. 2 दिवस त्या बाईला अक्षरशः यांच्या घरामध्येच डांबून ठेवलं. तिसऱ्या दिवशी जेव्हा तिचा नवरा यांच्याकडे आला, त्यावेळेला ह्या म्हटल्या की तुझ्या बायकोला समजावून सांग आणि तिला ते दिलेले अर्ज मागं घ्यायला लाव, कारण आम्ही द्यायला लावले होते. मग हिला कुठं जायचं ते म्हणावं, जाण कसा गुन्हा दाखल करायचं ते, कारण आम्हाला माहित नाही, आमच्या थ्रू गेली होती ना, मग आता हिने आमचं ऐकलंच पाहिजे, नाही तर आम्ही सोडणार नाही, तुमच्या तिघही मायलेकाला ठार करू, म्हणजे अशा धमक्या द्यायला लागलीत तिला. त्याच्यानंतर तिचा नवरा म्हणला जाऊ दे मरू दे, आपण बघू काय करायचं ते, परंतु आता तू यांच्या तावडीतनं निघ. मग तिच्या नवऱ्याने तिला समजावल्यानंतर ते खेड पोलीस स्टेशनला गेले आणि मी जो अर्ज दिला त्याच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाहीये असं तिने त्यांना जबाब दिला. आणि तेवढ्यावरच सोडलं नाही, तर त्यांच्याकडनं पुन्हा 24 तारखेला यांनी 60,000 रुपये घेतले, दोघींनी 30,000 रुपये त्या महिलेकडनं. म्हणजे किती दहशत यांची अक्षरशः. आणि त्याच्यानंतर तिच्या घरी गुंड पाठवायचे की जर आमच्या विरोधात कुठे गेल्यात ना तर बघा. म्हणजे अरे एवढं भयंकर यांनी ना जवळजवळ 10 वर्षापासून आहे ना माजवून ठेवलं ते चाकण यांनी. सर्वसामान्य लोक आहे ना घाबरत होते, इज्जतदार लोक घाबरत होते, यांना सोडून देत होते यांचा विषय. ती 96 शेख तिनं माझ्या विरोधात फार गरळ ओकली, पण मी तिला उत्तर दिलं नाही, कारण तिची अवकात नाहीये मी तिला उत्तर द्यावं, तिची लेवल नाहीये मी तिला उत्तर द्यावं. आणि ती काय आहे ना हे सांगण्याचं गरज नाही. ही बाई म्हणते मी 2 दिवस तिच्या घरामध्ये होते ताई, अक्षरशः 4 वाजेपर्यंत पुरुष तिच्या घरामध्ये येत होते. म्हणजे काय करत होते ग बाई पुरुष तुझ्या घरामध्ये? या बाईला कोंडून ठेवलेली आतमध्ये. इतकं म्हणजे ती म्हणली असे मी प्रकार बघितले तिच्या घरातमध्ये. आणि मला सुद्धा समजावत होती की काय घेऊन बसलीये, आम्ही सांगतो तसं ऐक, पैशाच्या गंजावर खेळशील तू, पैशाच्या गादीवर लोळशील तू, तिला असे सल्ला देत होते. परंतु त्या महिलेने बिचारीने तिची आत्मीयता सोडली नाही किंवा तिचा प्रामाणिकपणा सोडला नाहीये. तिचे संस्कार तिला आडवे आलेत आणि ती म्हणली मला असे पैसे नकोय, मला जाऊ द्या, मला त्या लोकांवर कारवाई करायची. परंतु ह्या मात्र तिला सोडत नव्हत्या. नंतर तिचा नवरा गेल्यानंतर त्याने त्यांना विनंती केली पोलीस स्टेशनला. तो म्हणला चालेल, मी माझ्या बायकोला मी घेऊन येतो, तुमच्यासोबत मी येतो. तिला ते माघार घ्यायला लावली. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं पैसे पण घेतले आणि दमदाटी पण त्यांना आत्तापर्यंत करत होते. नंतर ती महिला वैतागून माझ्याकडे आली. माझ्याकडे आल्यानंतर मी पहिलं तिच्या घरी जाऊन स्वतः बघितलं खरंच तिची परिस्थिती काय. तिच्या नवऱ्याच्या 2ही किडन्या फेल आहेत. त्या बाईला खरंच कामाची गरज आहे. अहो ती काही भिकारी नाहीये, 10 एकराची मालकीण आहे ती. परंतु तिचं म्हणणं आहे की ताई मी आत्ता का माझी, यांचं म्हणणं तिला शेती विकतो तुझ्यावर वेळ वाईट आहे तर,
म्हणजे हिचे एका त्यांच्याच ओळखीच्या माणसाने 15 लाख रुपये घेतलेले, त्याच्यानंतर कंपनीने हिच्यासोबत असं कंपनीमध्ये हिला असं झालंय आणि नवऱ्याच्या किडनॅप फेल, म्हणजे सगळीकडनं ती बाई आहे ना पूर्णपणे संपलेली होती किंवा तिचं खच्चीकरण झालेलं होतं. अक्षरशः म्हणजे तिला आत्म्याशिवाय पर्याय नाही अशी वेळ तिच्यावर आणून ठेवली होती. माझ्याकडे आली ती, मी न्यायच देण्याचा प्रयत्न केला. बघा, कुणीच कुणाचा बाप नाहीये. मी पुन्हा पुन्हा सांगते, आपल्या देशाला संविधान लागू आहे. अरे आपण संविधानाचे पुजारी आहोत. तुम्ही संविधानाची पायमल्ली करू नका. संविधानाचे पुजारी आहोत. पोलीस कायद्याचे रक्षक आहेत. परंतु काही चुकीच्या महिला मात्र इतकं चुकीचं काही करतायत बरं का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली. परंतु जास्त दिवस नसतं होते खपत आणि जास्त दिवस नसतं ते लपत. एक ना एक दिवस त्याचं मोजमाप चालू आहे. मी नेहमी सांगत असते, माझ्या घरामध्ये संविधान पण आहे आणि माझ्या घरामध्ये भगवद्गीता पण आहे. मी दोन्हीही ते ग्रंथच आहे आणि मी दोन्हीही ग्रंथांना फार मानते. हां, मी कायद्यालाही मानते आणि मी माझ्या भगवद्गीतेलाही मानते. हां, त्यामुळे मी त्यानुसारच जगत असते आणि वागत असते. अक्षरशः त्या बाईला नको नको करून ठेवलं यांनी. अहो, व्हायबल केलंय. ती बाई ना, जर आपल्याला ती सांगायला लागली, आपण जर तिला विचारलं ना काय झालं, तुम्ही कशासाठी इथं पोलीस स्टेशनला आला, तर सुरुवात करू, पिल्लू तो दुसरा मोबाईल चार्जिंगला लाव रे बाळा माझा तिकडे. तिला असं वाटतं मी काय काय सांगू आणि कुठून सुरुवात करू, माझ्यावर किती अन्याय झालेला आहे. अक्षरशः ती बाई रडती व ढसाढसा रडतीये की किती तिची पिळवणूक या बायकांनी केली 3 महिन्यापासून. दुसरा मोबाईल आहे ना पर्स मधला, तुला माझ्याकडं न्याय मागण्यासाठी आली. त्यावेळेला या महिलांनी एवढा गोंगाटा केला 8 दिवसापासून की ती अक्षरशः झुंड घेऊन जायचं पोलीस स्टेशनला आणि मला माझ्या विरोधात मध्ये खोटे नाटे केलं. परंतु खरं खरं असतं ग बाई. तुम्ही काय अर्ज द्यायला लावले ना जानकर बाईला, मला माहिती आहे आणि होईल ते खऱ्याचं खरं. त्याच्याबद्दलही मला अजिबात भीती नाही बरं का. ज्या वेळेला माणूस खरा असतं ना त्याला भीतीच नसते, अजिबात बिलकुल भीती नसते. आणि म्हणून मी खुलेआम अगदी उजळ माथ्याने फिरते बिलकुल. तर दीपालीताई चव्हाण आणि मी, आम्ही दोघींनीही त्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघींनीही अक्षरशः आज सकाळचा आम्ही उपाशी होतो त्या बाईसाठी, कारण ती घाबरलेली होती. परवाच्या दिवशी ज्या वेळेला तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलं त्यावेळेला या झुंडीने तिला मारण्यासाठी थांबल्यात. म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोर या बायका तिथं उभ्या राहिल्या होत्या तिला मारण्यासाठी. ती पण एक केस होईल, कारण कायदा तुम्ही हाती घेऊ. तर अशा पद्धतीमध्ये आज आम्ही त्या होलेताईला न्याय दिला आहे. दीपाली ताई सुद्धा त्यांच्या मैत्रिणींना घेऊन आलेल्या होत्या. दीपाली ताईने तर आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु खरं तर दीपाली ताईच्या अर्जाने जास्त इफेक्ट झाला म्हणायला हरकत नाहीये की आंदोलनाचा त्यांनी अर्ज दिला होता त्यांच्या संघटनेचा आणि त्याचा दणका असा बसला की साहेबांना गुन्हा दाखल करूनच घ्यावा लागला. कारण त्यांनी चौकशी पण केली, त्यांनी CDR काढला आणि त्याच्यामध्ये दिसलं की ही बाई 2 दिवस त्यांच्या घरामध्ये होती. पोलीस असंच काही करत नाही हो. तिने ज्या वेळेला पैसे या बायकांना दिले ना त्या तारखेला तिने बँकेतनं पैसे काढलेले आहेत. असंच कुणावरही काही दाखल होत नसतं. मी पुन्हा सांगते, या देशात संविधान लागू आहे. त्याचबरोबर या महिलांच्या दोघींचेही रेकॉर्डिंग त्या बाईकडे आहे की तिला 30 दिले, माझे कधी देतीये. म्हणजे दोघींनाही पैसे दिले त्याचे पुरावे आहेत, दोघींचे रेकॉर्डिंग आहेत. पैसे मागत होते त्याचेही रेकॉर्डिंग आहेत. त्यामुळं अशी जर घटना कुणावर घडत असेल, असा प्रसंग कुणावर आला असेल तर घाबरून जाऊ नका. निडरपणे पोलिसांच्या समोर जा, तुमचं म्हणणं त्यांच्यापुढे मांडा आणि नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल. आणि नसल ना पोलीस ऐकत तर नक्कीच संगीताताई वानखेडे तेवढ्यासाठीच, माझा जन्मच तेवढ्यासाठी झालेला आहे. पीडितांना न्याय देण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे आणि मी ते करते. त्यामुळं आजचा दिवस मी खरंच सांगेल की हा चाकणमधल्या कितीतरी महिला आता मोकळा श्वास घेतील. अक्षरशः कुठल्या महिलांचं सोनं या बाईने ठेवलेलं आहे, कुठल्या महिलेला चुकीच्या मार्गाला लावलेलं आहे आणि सगळ्यांना नाही का, कुणाला प्रत्येकीला. अक्षरशः बालाजीनगरची एक महिला आली होती, मला सांगत होती की ताई माझे 10,000 रुपये तिच्याकडे होते आणि देत नव्हती. तिने मला दाखवलं की हे बघा, मी हा तुमचा नंबर आहे ना, स्क्रीनशॉट तिला पाठवला की संगीता वानखेडेला मी तुझी तक्रार केलेली आहे आणि आता ती बाई मला न्याय मिळवून देणार आहे, तुम्हाला पैसे देत नाही तर. म्हणले दुसऱ्याच मिनिटाला मला फोन केला आणि माझे पैसे दिलेत. म्हणजे अशा कितीतरी महिला आहेत की त्यांना या बाईने लुबाडलंय, लाखो रुपयाला गंडा घातलाय आणि पुन्हा त्यांना ब्लॅकमेल करते, त्यांना चुकीच्या मार्गाला लावती. आणि जर त्या बायकांनी नाहीच ऐकलं तर मग मी तुझ्या घरी सांगेल, लफडे ही जुळवून देणार आणि परत
त्यांची बदनामी पण हीच करणार. अशा पद्धतीमध्ये हिचं काम चाकण शहरामध्ये चालू होतं. परंतु मी वारंवार सांगत असते की वरच्याच्या काठीचा मार ज्या वेळेला बसतो ना, त्याचा आवाज होत नाही. आणि 8 दिवसापूर्वी यांनी माझ्या विरोधात मध्ये काय तमाशा केला, काय कुणी माझ्या विरोधात मध्ये लाईव्ह घेतली, काय कुणी नाही का तुझ्या गुरुच्या माध्यमातूनच, तुझा गुरु माझ्या माध्यमातूनच तुझा अंत करणार आहे, असं काय 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 माझ्या बद्दल बोलण्यात आलं, तरीही मी संयमानेच आहे, तरीही मी उत्तर दिलेलं आहे आणि देणार सुद्धा नाहीये. माझा संविधानावर विश्वास आहे, माझा कायद्यावर विश्वास आहे, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. खऱ्याचं खरं होणार, 100% होणार, हे मला माहिती आहे, खात्री आहे. त्यामुळं होले ताईलाही मी सांगेल की ताई घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आज गुन्हे दाखल झालेत, नक्कीच त्यांना लवकरात लवकर पोलीस अरेस्ट करतील. मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पोलिसांनी. नक्कीच कडक कारवाई त्यांच्यावर केल्या जाणार आहे. कारण याच्या अगोदरही तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता. याच्या अगोदरही ती 15 दिवस जेलमध्ये जाऊन आली. खंडणीचा गुन्हा माझ्यावरही दाखल झाला होता, परंतु तो खोटा होता, कुठलाही पुरावा नव्हता. त्यामुळे मी जाऊन बसवतो ते पोलीस स्टेशनला की मला अरेस्ट करा, माझ्यावर दाखल केला ना तुम्ही, अरेस्ट करा. पोलीस मला अरेस्ट करत नव्हते. शेवटी त्यांना नाईलाजाने मला ताब्यात घेऊन कोर्टात मध्ये न्यावं लागलं. मी ऐकत नसल्यामुळं, कारण त्यांचं म्हणणं होतं तुम्ही अटकपूर्व घ्या, आणि मी अटकपूर्व घ्यायला तयार नव्हते. का तर मी गेलेला नव्हता गुन्हा, मला माहिती होतं मी गुन्हा केलेला नाहीये. माझ्या विरोधात कुठलाही काहीच यांच्याकडे नसताना या लोकांनी माझ्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. आणि त्याचे परिणाम आता माझी केस स्टँड झालेली आहे आणि ते होते. त्याही वेळेला मी 2 महिने पोलीस स्टेशनला जाऊन बसत होते माझ्यावर गुन्हे दाखल करा. परंतु आता मात्र तुम्हाला पळावं लागणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जाऊन बसणार नाही, कारण तुमचे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत आणि त्याच्यानंतरच पोलिसांनी तुमच्यावर दाखल करून घेतलेली आहे. माझी चाकण पोलीस स्टेशनला खरंच मी आभारी आहे, चाकण पोलीस स्टेशनची. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल की साहेब, सर्वसामान्यांना तुम्ही न्याय देण्याचं काम करा. कारण सर्वसामान्य लोकांचा, जनतेचा पोलिसांवरनं विश्वास उठलेला आहे. ही बाई कोणतरी तिथं टोके म्हणून आहे पोलीस, ही सर्रास ज्या महिला ज्यांची पिळवणूक करायची त्या महिलांना ही बाई सर्रासपणे सांगायची की जरा गुन्हे दाखल केले नाही, जरा तुम्ही लोकांनी माझ्या विरोधात गेलात, ही त्यांना लुटायची, ही त्यांना चुकीच्या मार्गाला लावायची. आणि ज्या वेळेला त्या महिला तिच्या विरोधात मध्ये आवाज उठवायच्या त्यावेळेला म्हणायची, म्हणजे काय प्रयत्न करायचा आवाज उठवायचा, त्यावेळेला म्हणायची तो टोके माझा भाऊ आहे, तो जाधव माझा भाऊ आहे. म्हणजे माळुंग्याला एक दत्ता जाधव म्हणून आहे, तो तिचा भाऊ आहे. आणि इथं चाकणला कोणतरी आहे दत्ता टोके, तो तिचा भाऊ आहे. म्हणजे हिचे भाऊ आहे सगळीकडे पोलीस, बरं का. तो कोण मावस भाऊ, कोण तिचा चुलत भाऊ, कोण सख्खा भाऊ, असं सांगून त्या महिलांना घाबरवत होती. आज तर टोकेचं बघितलं, टोकेला सांगितलंय आणि टोकेने कबूलही केले, माझी बहीण नाही काही नाही, ती माझं नाव असंच घेत असं मला माहित नाही. आता दत्ता जाधवला आहे ना, माळुंग्याला जाऊन मी जाब विचारणार आहे की, कारण त्याचे माझ्याकडे फोटोही आलेले दत्ता जाधवचे. मी बराच वेळा त्याला सांगण्याचाही प्रयत्न केला की आवर घाल, तुम्ही लोक तिला सपोर्ट करताय, त्यामुळे ती महिलांना लुटतीये, महिलांना वाईट मार्गाला लावतीये. परंतु मला असं वाटतं की त्यांनाही कळलं नसेल. मला फक्त माझ्यापुरतं म्हणायचे, ताई मी तिला सांगितलेलं आहे चुकीचे कामं करू नको, परंतु ती ऐकतच नाहीये आणि मग भोगेल ती तिचे भोग, असं ते नेहमी म्हणत होते. आता खरं काय आणि खोटं काय माहिती नाही, परंतु मी त्यांना सुद्धा जाब विचारण्यासाठी जाणार आहे. अशा पद्धतीमध्ये जे काय घडलंय तुमच्या पुढे मी मांडलेलं आहे, मांडत असते आणि मांडत राहणार. याच पद्धतीत या होलेताईला जसा मी न्याय दिलाय, मी पीडित महिलांसाठी मी झगडत असते, झगडत आहे आणि झगडत राहणार. माझा प्रवास कधीही बंद होणार नाही. कुणी कितीही आडवा आलं तरी, मला कुणी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी संगीता वानखेडे थांबत नसती, बरं का. फार जुने एक दादा भेटले होते, नाव सांगणार नाहीये, प्रॉपर आहेत चाकणचे. आणि ते दादा ज्या वेळेला याच्यावर दाखल झाली आणि आम्ही येत होतो त्यावेळेला ते दादा मला म्हटले, ताई मला त्यांनी बोलून घेतलं आणि फार कौतुक केलं तोंड भरून माझं, की तुमचा प्रवास मी बालाजीनगरला तुम्ही होता तेव्हापासून मी बघतोय आणि खरंच तुम्हाला सल्यूट करतो आम्ही. खतरनाक आहात तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं सगळं सहन करणं सोपी गोष्ट नाही. तुम्ही ज्या पद्धतीत सहन केलं तुम्हाला मानलं पाहिजे आणि तुमच्या संयमतेलाही मानलं पाहिजेत की तुम्हाला कशा पद्धतीत मध्ये त्रास दिला, कशा पद्धतीत मध्ये तुमची पिळवणूक केली. हॅलो, पोचल्या का? हां हां, त्याच होलेताईंचा फोन होता की त्या पोचल्या, ते सांगत होत्या मला. त्या हरकत नाही, कारण त्यांना तिकडे बसून दिला आणि मी इकडे आले होते. तर अशा पद्धतीत मध्ये ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांनी सहन करू नका, पुढे या
आवाज उठवा, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी करेल. तुम्ही फक्त माझ्यापर्यंत या. बाकी माझा त्या न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि माझा कायद्यावर विश्वास आहे, माझा संविधानावर विश्वास आहे. त्या पद्धतीमध्ये काम झालेलं आहे. परंतु म्हणजे यांच्या विरोधात कुणी बाई गेली ना की असं झुंडीने जायचं, मी गाववाली आहे, तुम्ही पोटभऱ्या आहे, ही या नायकरी बाईची भाषा बरं का. बाहेरून आलेले लोक आहेत तुम्ही, आम्ही गाववाले इथले, आमच्या विरोधात जाता का. बिचारा बायका घाबरून गप घरातमध्ये पडून राहत होत्या. त्यांच्यावर किती अन्याय हो. एक तर अशी केस आहे, आता बघूया काय होतं ते. त्या पोरीने सुद्धा पुढे यावं. ती जर हा व्हिडिओ बघत असेल तर कुणीतरी आहे, ती मुलगी ती न्याय मागण्यासाठी आली होती ना, अक्षरशः तिच्यासोबत फार वाईट कृत्य या बाईच्या घरामध्ये झालेलं आहे. ते त्या मुलीने ती जर हा व्हिडिओ बघत असेल तर माझी त्या मुलीला विनंती आहे की बाळा, तुला न्याय देण्याचं काम ही संगीता वानखेडे करेल. तू ये, तुझ्यावर जो प्रकार घडलेला आहे तो संपूर्णपणे माझ्या कानावर आलेला आहे. तू घाबरू नको, 100% तुला न्याय मिळेल. तुझ्या बापाकडचं काहीतरी तुला प्रॉपर्टी हवी होती आणि त्याच्यासाठी तू आलेली होती यांना न्याय मागण्यासाठी. तुझे 4 लाख रुपये सुद्धा हिसकावून घेण्यात आलेले आहे, हेही मला समजलेलं आहे. अफू तुला चारून तुझ्यासोबत जे काय गैरकृत्य झालेलं आहे तेही मला माहिती आहे. तुला ट्रकवाल्याने तळेगावचा कॉतमध्ये फेकून दिली होती तेही माझ्या कानावर आलेलं आहे. आणि तुला शर्नो शेख दवाखान्यात घेऊन गेली होती हेही मला माहिती आहे. तू फक्त एक पाऊल उचल बाळा, मी तुला संपूर्ण मदत करेल. कारण खरंच तुझ्यावर अन्याय झालेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुला सांगतेय, तू जी कोण आहे आणि जी कुठं आहे तू पुढे ये. फक्त ही संगीता वानखेडे शेवटपर्यंत तुला सोडणार नाही. तुझ्यावर झालेल्या अन्यायाला मी वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच चाकणच्या महिलांना मला सांगायचंय, अशाच असंख्य महिला आहेत की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे. अशाच भरपूर महिला आहे की ज्यांना चुकीच्या कामाला लावलेला आहे, त्यांचे संसार उद्ध्वस्त केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून या बहिणीचं घर चालवलेलं आहे. अशा महिलांनाही मी विनंती करेल की तुम्ही पुढे या आणि तुम्ही साहेबांना सांगा की या महिलेनी काय केलेलं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला. आणि येस, होलेताईला सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून घाबरू नका. एक गुन्हा इथे दाखल झालाय. जोपर्यंत कंपनीच्या एचआरवर आणि तो जो कोण आहे कॉन्ट्रॅक्टदार त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही खेडला, तोपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणं फार गरजेचे आहे. कारण कंपनीमध्ये सुद्धा तुमच्यावर अन्याय अत्याचारच झालेला आहे. कंपनीने सुद्धा त्याची दखल घेतली नाही. मी कामगार आयुक्तापर्यंत जाणार आहे, कामगार मंत्र्यांपर्यंत जाणार आहे त्या महिलेला घेऊन. त्या कंपनीच्या एचआरला मी आतमध्ये टाकल्याशिवाय शांत बसणार नाही आणि त्या बाईला परत तिच्या पोटाची भाकरी मी देणार. तिचं काम गेलेलं आहे, पुन्हा तिला कंपनीवर रुजू करून घेण्यासाठी मी प्रयत्न करेल. असेच असंख्य लोक चाकणमध्ये आहेत की ज्यांच्यावर भयंकर अन्याय होत आहेत, परंतु बाहेरून आलेलो आहेत. आपण कसं ही होलेबाई तर गाववाली होती, ही खेडची प्रॉपर आहे होलेवाडीची. जर प्रॉपर गाववाल्या लोकांवर अशी वेळ येते तर ही बाहेरच्यांचे काय हाल करत असेल विचार करा. बाहेरच्यांना तर बोलण्याचीही मुभा नाहीये. या बाईला आहे ना 17 वर्षापासून आहे ना फक्त संगीता वानखेडेच पुरून उरली. हिच्या विरोधात मध्ये फक्त मीच लोकांना मदत करू शकते, बाकी हिच्या विरोधात मध्ये कुणीच जाऊ शकत नव्हतं. कारण ही पोलिसांना बायका पुरवतीये. हो, ती नावं सांगते, हा माझा भाऊ, तो माझा आमका, तो माझा तमका. अगदी 2 महिन्यापूर्वीच एका पोलिसाचं आयुष्य बर्बाद केलंय यांनी. बिचाराचा काही दोष नसताना त्याचं कुठेतरी लफडं जुळवून दिलंय. आज त्याचं याच बाईने काही संबंध नसताना कुणाचं जुळवून देणार पैशासाठी, हा हिचा धंदा. तर हरकत नाही, तिच्याबद्दल बोललं ना तेवढं कमी आहे. बोलू नाही तिच्यावर आणि तिचं पाप आपल्या डोक्यावर घेऊ नये, इतकी घाणेरडी बाई आहे ती. बाकी आता न्यायदेवता जो न्याय करेल तो तुमच्या सर्वांच्या पुढे मी मांडेलच. आज बरं वाटले. दीपालीताई चव्हाण यांचे फार आभार. आणि दीपालीताई, खरंच हे तुमच्यामुळे सुद्धा शक्य झालं. जेवढं श्रेय मला जातं तेवढंच तुम्हाला सुद्धा जातं की दिवसभर तुम्ही बसल्यात तिथं, तुमच्या मैत्रिणी बसल्यात, तुमच्यासोबत आलेल्या दोघीही मैत्रिणी, तुमच्यासोबत आलेले 2ही भाऊ आणि असंख्य लोक जे आंदोलनासाठी तुमच्यासोबत आले होते. परंतु आपण आंदोलन केलं नाही कारण आपल्याला पोलिसांनी सहकार्य केलं. त्यामुळे तुमच्यासोबत आलेल्या सर्व भावांचे मी आभार मानते, त्या दोन्ही बहिणींचेही मी आभार मानते आणि तुम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचेही मी आभार मानते. हरकत नाहीये, दीपालीताई अशीच सोबत कामं करू आणि पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. ज्यांना कुणाला वाटत असेल की तुम्हाला माझी गरज आहे, माझ्या मदतीची गरज आहे, स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहे, तो नंबर घ्या, मला कॉल करा. नक्कीच मला कॉल नाही लागला तरी मला व्हॉट्सअपला मेसेज टाका की तुमच्यावर काय अन्याय झालेला आहे, तुम्हाला काय माझी मदत हवी आहे. त्या ठिकाणी संगीता वानखेडे उभी राहील. अगदी महाराष्ट्रामध्ये कुठेही असू देत. फक्त मी पुणे आणि चाकणपुरतं नाही सांगते तुम्हाला, मी महाराष्ट्रातलं सांगते की कुठेही असू दे, नक्कीच मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही तर मदत करेल.
तर चला, कामं आपली पुन्हा चालू झालेली आहेत आणि याच जोमाने आपण आता पुढं कामं करूया, हरकत